नमस्कार. माझ्याकडे जेव्हा नवीन मुलांच्या ॲडमिशन्स घ्यायला येतात पालक, तेव्हा त्यांचा नेहमी एक कॉमन प्रश्न मला असतो की मॅडम किती दिवसात शिकून होईल, सगळं किती दिवसात शिकून होईल किंवा किती दिवस लागतील, किती महिने लागतील. तर या प्रश्नावर नेहमी आमचं पॉज येतो, काही उत्तर देता येत नाही. म्हणजे ह्या प्रश्नाचं असं ठोस उत्तरच नाही आहे की मी सांगू शकेन की 6 महिन्यात होईल, वर्षात होईल की 4 वर्षामध्ये संगीत शिकून होईल. तर असं उत्तरच नाही आहे. मी त्यांना सांगितलं समजा की मी आज 30 वर्ष शिकते आणि अजूनही मी स्टुडंटच आहे, मला काही येत नाही, असं जर मी सांगितलं किंवा 15 वर्ष लागेल, किमान 10 वर्ष लागतील असं जर सांगितलं तर ते काढता पाय घेतात. कारण एवढे पेशन्स किंवा ही कन्सेप्टच माहीत नसते. त्याच्यामुळे त्यांना वाटतं एवढा वेळ म्हणजे इतक्या वर्ष शिकून तुम्हाला काहीच येत नाही आहे, मग आम्हाला काय येणार आहे आणि आम्ही 30-30 वर्ष कुठे देणार आहे. या डोक्यातल्या विचाराने लोकांचे मनसुबे तिथेच स्टॉप होतात संगीत शिकण्याचे. परंतु मी हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते की संगीत एक शास्त्र आहे. ठीक आहे, शास्त्र हे डीप असतं, त्याला डेप्थ आहे, खोली आहे, विस्तार आहे. म्हणजे शास्त्र म्हणजे मला काय करायचं आहे, मग ते मला कसं करायचं आहे, त्याचे मार्ग काय आहे, त्याला मला हेल्प कोण करणार आहे, ते कशा पद्धतीने होणार आहे, मला किती त्याच्यासाठी परिश्रम करायला लागणार, मला कुठे जायचं आहे, म्हणजे मला काय अचीव करायचं आहे. सो या सगळ्या शास्त्राला आपण एक संस्कार असं म्हणतो, संगीताचे संस्कार. आणि संस्कार हे नेहमीच लाँग टर्म प्रोसिजर आहे. तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना की संस्कार करणं म्हणजे लाँग टर्म प्रोसिजर. म्हणजे लहान मुलांवर आपण संस्कार करतो, लहान जन्मास आल्यापासून संस्कार चालू असतो. इनफॅक्ट त्याच्याही आधीपासून आईच्या पोटात मुलांवर संस्कार होत असतात आणि त्यानंतर तो काही वर्षांना 20-25 वर्षांनी रेडी प्रॉडक्ट तयार होतो, तेव्हा त्याच्यामध्ये ते संस्कार आलेले असतात. तर तसं संगीत हे एक संस्कार आहे आणि त्यासाठी त्याला लाँग टर्म द्यायला लागतो. ठीक आहे, योग्य गुरुचं मार्गदर्शन लागतं. आता काय आहे की संगीत हे तसं समुद्र आहे. ठीक आहे, आणि ह्या समुद्रातनं प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे आपल्याला जेवढं झेपेल तेवढं घेतो आणि आपलं आयुष्य धन्य करतो. धन्य करतो म्हणजे कसं की संगीत जेव्हा आम्ही म्हणतो, नेहमीच संगीतातली सगळी लोकं म्हणतात की मी ब्लेस्ड आहे, परमेश्वराचे उपकार आहेत माझ्यावर म्हणून मी संगीतात आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये संगीत आहे. मग असं काय आहे संगीतामध्ये? तर संगीतामध्ये आपण जे परमोच्च आनंद आपण ऑलवेज शोधत असतो नेहमी की मला ह्याच्यात आनंद, त्याच्यात, परंतु तो तात्कालिक आनंद असतो. परमनंट आपण आनंद म्हणतो किंवा आध्यात्मिक आनंद किंवा सोलचा आपला आनंद जो आपण म्हणतो ना, तो संगीतातनं आपल्याला एक मॅच्युरिटी गाठल्यानंतर मिळतो. तर त्या आनंदासाठी बाकी येणारे जे फेम असेल, प्रेम असेल लोकांचं, पैसा असेल, या सगळ्या साईड प्रॉडक्ट आहेत. तर हे एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला अचीव होतात एका जागेवर बसून, तेव्हा ते दैवी आहे संगीत. आणि एखादी दैवी गोष्ट मिळवण्यासाठी जेवढे एफर्ट्स द्यायला लागतात तेवढे द्यायला लागतात. एखादी सिद्धी प्राप्त करायची आहे तर मला किती दिवस ध्यानाला बसायला लागेल असा विचारण्यासारखा प्रश्न आहे. तर ते आपल्याला माहिती आहे की किती वर्षानुवर्ष जेव्हा सिद्धी प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली जाते तेव्हा ते आपल्याला सिद्ध होतं आणि एकदा सिद्ध झाल्यानंतर आयुष्यातले बेसिक लेवलचे जे सगळे प्रश्न वगैरे असतात ते आपोआप मिटून जातात. तसंच संगीताचं आहे, दैवी गोष्ट आहे, डिव्हाइन आहे आणि ती अचीव करण्यासाठी आपल्याला तेवढेच एफर्ट्स घ्यायला लागतात, पेशन्स लागतात, श्रद्धा लागते. पेशन्स आणि गुरुवरची आणि संगीतावरची श्रद्धा ही अत्यंत मौलिक गोष्ट आहे संगीत शिकण्यामध्ये. तर तेव्हा आपल्याला हे संगीत साध्य होतं. नाहीतर प्रत्येकजण बाथरूम सिंगर असतोच ना. रडणं हा सुद्धा एक स्वरच आहे. लहान बाळ जेव्हा रडतं तेव्हा ते एक स्वर असतं. त्याला दूध हवं असेल, भूक लागली असेल तर ते वेगळ्या पद्धतीने रडतं. त्याला जेव्हा आई दिसते बऱ्याच वेळाने तेव्हा तो रडतो, तेव्हा वेगळ्या पद्धतीने रडतो, आनंदाने वेगळ्या पद्धतीने रडतो. सो आपण स्वरांमधनं एक्सप्रेस होणं ही आपली स्थायी भाव आहे आणि त्याप्रमाणे ते आपण करत असतो. प्रत्येकजण तरीसुद्धा प्रत्येकजण गायक नसतो. मग कोण गायक होतो? जो रेग्युलरली पेशन्स ठेवून आपल्या स्वरांवर, स्वरयंत्रावरती काम करतो, व्होकल कॉर्डवर वर्षानुवर्ष, तेव्हा त्याचं गळा सिद्ध होतो गाण्यासाठी आणि मग त्याला त्याचं गाणं भावायला लागतं. मग जेव्हा माझं गाणं मला आवडतं, ऐकत राहावंसं वाटतं, गात राहावंसं वाटतं, तेव्हा ते दुसऱ्याला आवडतं. अदरवाईज दुसऱ्याला आवडण्याचा प्रश्नच येत नाही. तर अशा प्रकारे ही संगीत शिकण्याची कन्सेप्ट आहे.
म्हणजे ज्यांना माहीतच नसतं त्यांनी हे प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. परंतु निदान जो शिकायला लागलेला आहे त्याला निदान हे कळलं पाहिजे की मला कुठे जायचं आहे, मी कुठून सुरुवात करतो आहे. त्याच्यामुळे प्रश्नाचं उत्तर हे एवढं लेंदी आपण देऊ शकत नाही. एखाद्या स्टुडंटच्या पेरेंट्सने विचारलं की किती दिवसात शिकून होईल, तर हे एवढं विस्तृत उत्तर असल्यामुळे हे देणं थोडंसं कठीण असतं. आणि बरं, मी एवढं सगळं लेक्चर देत बसल्यानंतर त्यांच्या त्या आकलनात किती येईल, जर मी एवढं डीप आणि एवढं शास्त्र शिकवायला लागले तर त्या मनस्थितीत ते आलेले नसतात. मग त्यांना ते कळत नाही आणि त्यांचे मनसुबे शिकण्याचे तिथेच राहून जातात. तर ज्यांना खरोखरच शिकायचे ना त्यांनी निदान सुरू करताना हा व्हिडिओ बघावा, समजून घ्यावं शास्त्रीय संगीत म्हणजे काय, ते कसं शिकलं जातं, आणि नंतर विचार करावा आपल्याला क्लास करायचा, आपण आपल्याकडे तेवढे पेशन्स आहेत की नाही, आपले तेवढे डेडिकेशन आहे की नाही, आपले तेवढे परिश्रम करण्याची तयारी आहे की नाही, आणि मग योग्य गुरु शोधावा. अर्थात तुम्हाला ते कळत नसतं योग्य गुरु म्हणजे काय, पण जिथे मिळतोय गुरु तिथनं तरी सुरू करावं. हळूहळू कळायला लागतं. या विषयात आज एवढंच.